कधी कधी वाटतं की एखाद्या मुलीचं श्रीमंत घरात लग्न झालं की तिचं नशीब उजळलं, तिला सर्व सुख मिळतील, तिचं आयुष्य स्वर्ग बनेल. पण वास्तवात तेवढंच खरं असतं का? सुख म्हणजे फक्त पैशात असतं का? की माणुसकी, प्रेम आणि आपुलकीचं यातच खरे वैभव लपलेलं असतं? ही गोष्ट आहे एका अशाच मुलीची, मयुरी जगताप. तिचं लग्न झालं एका प्रसिद्ध आणि गडगंज श्रीमंत घराण्यात. सगळ्यांना वाटलं, वा, मयुरीचं नशीब बघा. पण काही दिवसांनी जे घडलं त्याने तिचं जीवन हादरून गेलं. एक प्रतिष्ठित घराणं आणि त्यामागचं काळं वास्तव. राजेंद्र हगवणे एक मोठा उद्योजक आणि राजकारणी. बाहेरून त्याच्या घराला प्रतिष्ठेचा मुखवटा होता, पण मात्र हव्यास, अहंकार आणि स्त्रीद्वेषाचं विष पसरलेलं होतं. मुलगा सुशील हगवणे उच्च शिक्षित, सभ्य आणि प्रेमळ. त्याचं प्रेम होतं मयुरीवर. एक मध्यमवर्गीय पण सुशिक्षित आणि सुसंस्कारी मुलगी. मयुरीच्या घरी वडील नव्हते, आई आणि छोटा भाऊ एवढंच तिचं कुटुंब. त्यांची परिस्थिती बेताची होती, पण प्रेम आणि माणुसकीत श्रीमंत. सुशीलने जेव्हा घरी मयुरीबद्दल सांगितलं तेव्हा हगवणे कुटुंबाला ती पसंत पडली नाही. आम्ही इतके श्रीमंत आणि ही गरीब घरची मुलगी, आमच्या घराशी काही शोभत नाही, असे टोमणे त्याच्या आईवडिलांनी मारायला सुरुवात केली. पण सुशील माघार घेणार नव्हता. माझं आयुष्य आहे आणि मी मयुरीशिवाय लग्न करणारच नाही, तो ठाम राहिला. शेवटी मुलाच्या हट्टापुढे झुकून हगवणे कुटुंबाने 2 कोटी खर्चून थाटात लग्न उरकलं. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने मयुरीसाठी खरोखर सुंदर होते. सुशील तिच्यावर खूप प्रेम करत होता. मयुरी दिसायला सुंदर, स्वभावाने गोड होती, त्यामुळे सासू सासरेही तिला आपुलकीने वागत. सासू तर आईसारखी माया करत होती, पण या मायेचा हेवा वाटत होता घरातल्या एका व्यक्तीला, नणंद करिश्मा. ती 32 वर्षाची असूनही अजून लग्न झालेले नव्हते. तिच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता होती. ती आईला सतत भडकवत असे, तू मयुरीला खूप लाड करतेस, तिला डोक्यावर बसून ठेवलंयस. माझं काय? मी इथेच राहते, मला तर कोणी विचारतही नाही. जेव्हा सासू मयुरीसाठी साडी घेऊन आली तेव्हा करिश्मा ओरडली, माझ्यासाठी अशीच साडी का आणली नाही? मी काय परकी आहे? सर्वांना हे माहीत होतं की करिश्मा घरात सगळ्यांची लाडकी आहे, तिचं ऐकलं जात. त्यामुळे हळूहळू ती भाऊ शशांक, सासू लता आणि बाप राजेंद्र यांच्या कानात मयुरीविरुद्ध भर घालू लागली. मयुरीचा दीर शशांक आणि त्याची बायको वैष्णवी यांचं लग्न झालं आणि तिच्या हुंड्यात 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी आली. तेव्हापासून मयुरीची तुलना सुरू झाली. शशांकला कसं श्रीमंत घर मिळालं, तू काय केलंस? गरीब बायको करून आणलीस, काही फायदा नाही झाला. मयुरीला हे ऐकून त्रास व्हायचा. ती नवऱ्याला सांगायची, हे सगळं मला सहन होत नाही सुशील. तो समजावायचा, हे राजकारणी घर आहे, बोलू दे त्यांना, मी तुझ्या पाठीशी आहे. सुशील खरा होता, प्रेम करणारा होता, पण घरातला दबाव वाढत चालला होता. मयुरीचा मनोबल ढासळत चाललं होतं. करिश्मा तिला सासूच्या लाडापासून दूर करत होती. घरात जे काही मिळायचं त्यावर करिश्माचा हक्क असावा अशी तिची अपेक्षा होती. सगळ्या घरात करिश्माचा अनाहूत वचक होता. हळूहळू सासू सासरे, दीर, नणंद सगळे मयुरीच्या विरोधात झाले. तू मयुरीला टाकून दे, आम्ही तुझे दुसरं लग्न श्रीमंत घरात लावून देतो, असं सुशीलला त्याच्या घरच्यांनी थेट सांगितलं. पण सुशील म्हणाला, पैशासाठी मी माझं प्रेम फेकून देणार नाही. मयुरी माझी आहे आणि तीच राहील. त्याच्या या निर्णयामुळे तो पूर्णपणे एकटा पडला. पण तरीही त्याने आपली बायको मयुरीला घेऊन वेगळं घर घेऊन राहण्याचा निर्णय घेतला.
परंतु या लोकांनी त्याला दुसरीकडेही राहू दिलं नाही. घरातच एक छोटी खोली त्या दोघांना देण्यात आली आणि तिथेच मयुरी जगताप आणि सुशील यांनी आपला संसार सुरू केला. लग्नाच्या नव्या स्वप्नांनी अपेक्षांनी भरलेली मयुरीला वाटलं होतं की सगळं काही हळूहळू सुरळीत होईल, पण वास्तव फार वेगळं निघालं. जेव्हा जेव्हा सुशील घराच्या बाहेर असायचा तेव्हा तेव्हा नंद करिश्मा आणि सासू लता मयुरीसोबत सतत वाद घालत. किरकोळ कारणावरूनही तिची अर्वाच्य भाषेत बोलून हेटाळणी केली जायची. आमच्या सुशीलला सोडून दे, आम्ही त्याचं दुसरं लग्न लावून देतो असं म्हणत मयुरीवर मानसिक आणि कधीकधी शारीरिक अत्याचारही केला जायचा. लग्नाच्या अवघ्या एका वर्षात मयुरीवर झालेले हे अन्यायकारक प्रसंग मन हेलावून टाकणारे होते. सहनशीलतेचा कडेलोट झाल्यावर मयुरीने अखेर आवाज उठवला. तिने आपल्या सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल केला, परंतु गडगंज श्रीमंतीत न्हालेले आणि राजकीय वरदहस्त असलेले राजेंद्र हगवणे कुटुंब त्यांच्या विरुद्ध कुणीच उभं राहू शकत नव्हतं. मयुरीचं तोंड बंद करण्यात आलं. समाज, पोलीस सगळीकडूनच तिचा संघर्ष एकटीनेच चालू होता. तरी देखील नवऱ्याबरोबर राहून स्वतःचा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करून आयुष्य पुन्हा नव्याने उभारायचा तिचा निर्धार होता. परंतु तिच्या या छोट्याशा स्वप्नातही घरच्यांनी अडथळे निर्माण केले. त्यांच्या खोलीची लाईट बंद करणं, पाण्याचा पुरवठा तोडणं, जेवण न देणं हे सगळं त्याच्यावर रोजच मनस्तापाचं शस्त्र झालं. मयुरीला साथ देणारा नवरा सुशील तिच्यासोबत प्रत्येक छोटे मोठे काम करत होता. भाजी आणणं, अन्न शिजवणं, घर आवरणं सगळं तो प्रेमाने करत होता. पण त्यालाही गाडी वापरू दिली जात नव्हती. घरातली प्रत्येक गोष्ट त्याच्या विरोधात वापरली जात होती. तू बायकोच्या पुढे पुढे करतोस असं म्हणत सुशीललाही मारहाण केली जायची. सासरच्या लोकांचं एकच उद्दिष्ट मयुरीला बाजूला सारणं, सुशीलला तिच्यापासून वेगळं करणं. सुशील मात्र हट्टाने आपल्या प्रेमामागे ठाम होता. शेवटी सासू, नणंद आणि दीर या तिघांनी मिळून अनेकदा मयुरीवर हल्ला केला. तिच्या कपड्यावरून टिपण्या करणे, तिला ढकलणे, अपमान करणे ही सगळी रोजची बाब बनली होती. एकदा तर राजेंद्र हगवणे स्वतः तिचा सासरा सुशील घरात नसताना मयुरीच्या खोलीत शिरला आणि तिचे कपडे फाडण्याचा, तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट मयुरीला पार कोलमंडून टाकणारी होती. याआधीही मयुरीने पोलीस कंप्लेंट केली होती, परंतु प्रत्येक वेळेस या श्रीमंत घराण्याचं बळ आणि ओळखी यामुळे प्रकरण दबवलं जायचं. तिच्या तक्रारी फाट्यावर मारल्या जायच्या. दरम्यान जेव्हा घरात शशांकचं लग्न वैष्णवीसोबत झालं तेव्हा हगवणे कुटुंबाने नव्या सूनबाईकडून देखील गरजा, अपेक्षा आणि हुकुमशाही चालवायला सुरुवात केली. परंतु मयुरीला वैष्णवीसोबत कोणताही संपर्क ठेवू दिला गेला नाही. ती उद्धट बोलते, नीच आहे असं सांगून मयुरीची प्रतिमा तिच्यासमोर खराब केली गेली. सख्या जावा असूनही मयुरी आणि वैष्णवी यांचं कधीच मनापासून बोलणं झालं नाही. वैष्णवी ही शेवटी हाच छळ सहन करत होती, परंतु मयुरीला त्याची काहीच कल्पना दिली जात नव्हती. घरात काम करणाऱ्या बायकामार्फतच मयुरीला कळू लागलं की वैष्णवीचाही छळ सुरू झाला आहे. जेव्हा सुशील आपला भाऊ शशांक याला समजावायचा, बायकोवर असा अत्याचार करू नको, तेव्हा त्यालाच दोष दिला जायचा. तुझंच काहीतरी आहे तिच्याशी म्हणून तू असं बोलतो आहेस. सुशीललाही वारंवार सांगितलं जायचं, तू बायकोच्या नांदी लागलास, तिच्या पाठीमागे लागतोस, आम्हाला तुझ्यासारखा वागायला लावू नकोस. हे ऐकून सुशील अस्वस्थ व्हायचा, पण मयुरीच्या प्रेमासाठी, तिच्या अस्तित्वासाठी तो ठाम उभा होता. आता तर वैष्णवीला मुलगा झाल्यावरही
मयुरीला त्याला एक नजर टाकायलाही बोलावलं गेलं नाही. हगवणे कुटुंबानं पद्धतशीरपणे मयुरीला एकटी पाडलं. तिचा आत्मसन्मान, तिचं जगणं, तिचं बळ सगळं हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुशील समजून चुकला. आपली बायको या घरात सेफ नाही. आपण बायको मयुरीला घेऊन दूर राहिलो तरीही हे लोक आपल्याला नीट जगू देत नाही. आपण घरातून बाहेर राहिलो तर आपल्या बायकोला मारहाण करतात आणि मयुरी ही प्रति उत्तर देते. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्या बायकोत पटणारच नाही. मयुरीशिवाय मी दुसऱ्या मुलीसोबत लग्नही करणार नाही. त्यामुळे सुशीलने एक निर्णय घेतला. आपल्या बायकोला तिच्या माहेरी नेऊन सोड आणि तू इथे सेफ राहत जा. मी तुला भेटायला येत जाईल म्हणाला आणि त्याने परत आपला बाप राजेंद्र हगवणे आणि भाऊ शशांक हगवणे यांच्या कामात हातभार लावायला सुरुवात केली. कारण त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. दुसरे सगळे पर्याय निवडून आता तो थकला होता. राजकारण त्याला करायचं नसूनही त्याला त्याच्यात जावं लागलं. राजकारण करावं लागलं, परंतु तरीही त्यांना आपल्या बायकोची साथ सोडली. ही तिच्या कॉन्टॅक्टमध्ये तो सतत राहिला, तिच्यावर प्रेम केलं आणि म्हणूनच मयुरी आज आपल्या सगळ्यासमोर जिवंत आहे. पण जर तीच मयुरी नवऱ्यासोबत हगवणे कुटुंबासोबत राहिली असती तर कदाचित तिलाही या वेदना सहन होण्याच्या पलीकडे होत्या आणि या त्रासामध्ये कदाचित तिनेही स्वतःला संपवून घेतलं असतं. धाकटी सून वैष्णवी हगवणे तिच्यासोबतही हे सगळं घरात घडलं. तिलाही त्रास देण्यात आला. माहेरच्याकडून पैशाची वारंवार मागणी करण्यात आली. छोटी मोठी शॉपिंग, साड्या ते देखील माहेरून तिला घ्यावं लागलं. ज्या प्रियकरावर डोळे झाकून विश्वास ठेवला, घरच्यांचा विरोध पत्करून ज्याच्यासोबत लग्न केलं त्यानेच हुंड्यासाठी तिचा छळ केला. नव्याने 9 दिवस तिच्यावर प्रेम दाखवलं, पण नंतर आईचं बहिणीचं ऐकून आपल्याच बायकोलाच भयंकर त्रास दिला. आपल्या बायकोच्या चरित्रावर त्यानं संशय घेतले. त्यामुळेच वैष्णवीला आपल्या 9 महिन्याचे बाळ सोडून हे जग सोडावं लागलं. पण तिने आत्महत्या केली की तिच्या हत्या झाली हे अजूनही समोर आलं नाही. पण तिने जर आत्महत्या केली असेल तर आत्महत्येला प्रवृत्त करायला तिची नणंद करिश्मा हगवणे, सासू लता हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि नवरा शशांक हगवणे यांनीच प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला. वैष्णवीने जर मयुरीसारखे प्रत्युत्तर दिले असते, आपल्या माहेरी निघून आली असती, नवऱ्याचा त्रास सहन केला नसता, अत्याचार सहन केला नसता तर कदाचित आज ती जिवंत असती. तिचं 9 महिन्याचं बाळ पोरकं झालं नसतं. मयुरीनं धाडसीनं या सगळ्या गोष्टीचा सामना केला आणि आज ती आपल्या सगळ्यासमोर बोलत आहे. पण वैष्णवी मात्र या जगात नाही आणि घरात काडी लावणारी नणंद करिश्मा हगवणे तिच्यामुळेच हे सगळं घडलं. इतका श्रीमंत कुटुंब, पण तरीही दुसऱ्याकडून वस्तू घेण्यासाठी पुढे बाहेर गरीब लोकांना मदत करत, परंतु घरातील सुनांनाच छळत. सुनांच्या घरून पैसे बोलवत. इतके पैसे असूनही अगदी लालची कुटुंब. यांचं वैष्णवी हगवण्यांचे आरोपी नणंद, सासू, नवरा यांना तर आधीच पोलिसांनी अटक केली होती, परंतु सासरा आणि दीर सुशील फरार होते. पण आता पोलिसांनी सासरा आणि दीर यांना देखील एका हॉटेलमधून अटक केली. जर मयुरीने आपल्या सासऱ्याच्या लोकांबद्दल पहिल्यांदाच तक्रार केली होती आणि या पोलिसांनी अगोदरच त्यांच्यावर कारवाई केली असती, गुन्हेगारांना सूट दिली नसती, तर कदाचित आज वैष्णवी जिवंत असती. प्रकरण दाबण्यापेक्षा समाजासमोर ठेवले असते तर एका बापापासून त्याची मुलगी दूर झाली नसती. 9 महिन्याच्या बाळापासून त्याची आई दूर गेली नसती. पैशाच्या हव्यासापोटी या हगवणे कुटुंबाने चांगल्या चांगल्या मुलींचं नुकसान केलं. लक्ष्मी म्हणून घरात आणलेल्या सुनांचा हगवणे कुटुंबाने जो छळ मांडला तो अतिशय संतापजनक आहे. खरं तर मित्र आणि मैत्रिणींनो, मुलीच्या आईवडिलांच्या पैशावर डोळे ठेवून त्यांच्याकडून चैनीच्या वस्तू वापरून तुम्ही श्रीमंत व्यक्ती दाखवायचं असेल तर अशा मुलांनी
बिना लग्नाचं राहिलेलं चांगलं. मनगडात बळ असेल तर या सगळ्या वस्तू स्वतःच्या हिमतीने घ्या, ना की बायकोच्या माहेरच्यांना त्रास देऊन. या घटनेत अजूनही अशा काही मुली असतील ज्यांना सासरी त्रास दिला जात असेल. जर वैष्णवी हगवण्याच्या केसमधून काहीतरी शिका. तिनं कंटाळून आत्महत्या केली, पण तिचीच मोठी जाव मयुरी हिनं या सगळ्यांना सामना केला आणि तुम्हीही मयुरीसारखं होऊ शकता. परिस्थितीचा सामना करू शकता आणि या सगळ्यामध्ये साथ हवी आपल्या हक्काच्या माणसाची, म्हणजेच नवऱ्याची. पण नवरा जर आपला नसेल तर सगळं काही असून नसल्यासारखं असतं. या घटनेत बरेच लोक वैष्णवीच्या आईवडिलांना दोष देत आहे. खरं तर त्यांनी खरंच मुलीच्या सासरच्या लोकांच्या मागण्या अजिबात पूर्ण करायला नको होत्या. या गोष्टींना नकार द्यायला हवा होता. परंतु मित्रांनो, एक विचार करा. आपली मुलगी एखाद्या व्यक्तीवर प्रेम करते, ती त्याच्यासोबत सुखी आहे, त्याच्याशिवाय राहू शकत नाही. असाच विचार या बापानेही केला. तिचा संसार तुटू नये, तिच्या मुलाचं नुकसान होऊ नये म्हणूनच या बापाने त्या लोकांचे पाय पकडले, त्यांची माफी मागितली, मुलीला समजून घ्या म्हटला. समाजात नाव खराब होऊ नये हा विचार या बापाने करायला नको होता. आपल्या मुलीला आपल्या घरी घेऊन यायला त्यानं हवं होतं आणि या लोकांवर तेव्हाच हुंड्याची तक्रार नोंद करायला हवी होती. म्हणजेच हे प्रकरण कधी इतकं वाढलंच नसतं. परंतु काळजाचा तुकडा म्हणजेच त्यांची मुलगी आणि तिच्या सुखात या बापाने सुख बघितलं आणि तिथेच हा बाप चुकला. परंतु मयुरीसारखं प्रतिउत्तर देणारं प्रत्येक मुलीनं बनलंच पाहिजे. त्रास सहन करून न घेणारं बनलं पाहिजे आणि त्यात सुशीलसारख्या नवऱ्यानं त्याची साथ दिलीच पाहिजे. परंतु या केसमध्ये सुशीलसुद्धा आज अटकेत आहे. आता प्रश्न असा आहे, त्यालाही शिक्षा व्हायला हवी का? जन्मठेप ही या सगळ्यांना होणार असं लोक म्हणत आहेत, पण खरंच हे न्याय मिळेल का? तुमचं मत काय आहे? मयुरीच्या नवऱ्यासाठी, सुशीलसाठी तुम्हाला वाटतं का की त्यालाही शिक्षा व्हायला हवी? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेचा आम्ही आदर करतो. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. भेटूया अशाच एका नव्या सत्य घटनावर आधारित व्हिडिओत.